ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर बीड जिल्ह्यात अज्ञातांनी हल्ला केला। या हल्ल्याचे पडसाद विधानसभेत आज उमटले। आमदार धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा चर्चेसाठी आणला। यावर चौकशी केली जाईल असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलाय। बीड जिल्ह्यातल्या माजलगावहून पुण्याकडे जात असताना धारूर गावाच्या हद्दीत ससाणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय। रात्री 11:15च्या सुमारास मंगेश ससाणे माजलगावहून पुण्याकडे जात होते। त्यांची गाडी धारूर गावच्या हद्दीत आली आणि त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक केली। यामध्ये ससाणे यांच्या गाडीची पाठीमागची आणि डाव्या बाजूची काच फुटली। या हल्ल्यानंतर धारूर पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा दावा मंगेश ससाणे करतायत। माजलगाव पोलीस स्टेशन मध्ये आम्ही ज्या आरोपींच्या अटकेबाबत आम्ही तिथे पाठपुरावा करत होतो ते आरोपी तिथले स्थानिक आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी यांचे कार्यकर्ते। त्यामुळे पवन करवरवर ज्यांनी हल्ला केला त्यांनीच हा हल्ला घडवून आणलेला असणार आहे, हे माझं स्पष्ट मत आहे। इथं आम्हाला काचा उडल्या होत्या, पण नशीब असं की ह्या काचेला आतमधनं ही जी फिल्म आहे ती फिल्म असल्यामुळे ते काचेचे तुकडे जास्त उडले नाही, नाहीतर मग ते डोळ्यात गेले असते। मंगेश ससाणे यांच्यावरच्या हल्ल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले। ससाणेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडवून आणला। लक्ष्मण हाके यांच्यावरती 2-3दा हल्ले। सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये सामान्यरित्या फिरू शकतो का? अध्यक्ष महोदय, यावर कडक कारवाई केली जाईल। अध्यक्ष महोदय, यावर कडक कारवाई केली जाईल। अध्यक्ष महोदय, यावर कडक कारवाई केली जाईल। धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा हल्ला कुणी केला हे आता तपासातूनच समोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।